गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं शीळ धरण तुडुंब भरतोय आणि ते ओव्हरफ्लो देखील झालंय। त्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्नही मोठ्या प्रमाणात मार्गी लागलाय। दापोलीतील सुकोंडी आणि पंचनदी धरणही 100% भरली असून जिल्ह्यातील 20 धरणांमध्ये 50% नदीचा पाणीसाठा झालेला आहे। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणारे आपल्या मागे जे शीळ धरण आहे हे ओव्हरफ्लो झालेले आहे आणि यामुळे रत्नागिरीकरांना आता पाणी टंचाईपासून पूर्णपणे दिलासा मिळणार आहे। जुलैची सुरुवात आहे आणि या सुरुवातीला ओव्हरफ्लो होणारे हे शीळ धरण कुठे सुकावणारे चित्र हे रत्नागिरीकरांसाठी आहे। हे शहर हे जे धरण आहे हे पूर्णपणे रत्नागिरीकरांना पाणी पुरवठा करत असतं। रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणाऱ्या आपण जर पाहिलं तर या पावसामुळे धरण क्षेत्रात समाधानकारक हा पाऊस पडलेला आहे। हे धरण भरल्यामुळे शहराला पाणी पुरवठा करण्याचा जो कालावधी आहे तो देखील वाढवला जाणार आहे। रत्नागिरीतील शीळ धरणातून जवळपास 90% पाणी पुरवठा हा शहराला होत असतो। आपण पाहिलं तर रत्नागिरी जिल्ह्यातील इतर धरणांची पाण्यासाठ्यात ही चांगली वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। दापोलीतील सुकोंडी असेल, पंचनदी धरण असेल हे देखील 100% भरलेली आहेत, तर इतर 20 धरणं आहेत ती देखील 50% पेक्षा जास्त भरलेली आपल्याला पाहायला मिळतात। सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर हे सुकावणारे चित्र आहे। जिल्ह्यातील सर्व धरण क्षेत्रामध्ये या ठिकाणी पाणीसाठ्यामध्ये देखील वाढ झालेली आहे। ते ओसांडून ही धरणं आता वाहत आहेत। एकंदरीत पाहिलं तर या पडणाऱ्या समाधानक पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये ज्या जलीय क्षेत्रामध्ये देखील वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, शीळ, रत्नागिरी।